पाहूया एका बाजूला कुडेरान, दुसऱ्या बाजूला बनवले बी. जास्तीचा वेळ न घेता लगेच सामना सुरू करा. टीम बनवले, वेळ नका घेऊ मित्रांनो. असा फायनलचा डे. आज आपल्याला मात्र 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे रवी हिरवे. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं लगेच. पाहूया सामन्याला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला भगवान, नॉन स्ट्राईकला प्रकाश. पहिला बॉल फेकला जाईल. P1चा षटक. 4 ओव्हरची मॅच. चला गोलंदाज स्पीडअप करा, वेळ न घेता. पहिला बॉल मात्र फेस केला जाईल फलंदाज भगवानकडे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. पहिलाच बॉल इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं खेळाय. पहिला बॉल चांगला आलाय. एका धावेने श्री गणेश झालाय टीम कोडरान संघाचा. पुढचा बॉल प्रकाश साठी. हा बॉल झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. प्रयत्न करतोय आणि इथे मात्र प्रयत्न चांगला होता. आकाश होता वेगाने धावला. बॉल खाली आणि इथे मात्र मिस झालाय. प्रयत्न चांगले होते मित्रा. तो खूप दूरवरचा प्रवास केला होता. यावेळेस सॉफ्ट हँड खेळलाय. चांगला बुद्धीचा वापर केला जातोय. पुढचा बॉल खोदून काढलाय. ताकद आहे फटक्यात, परंतु उंच गोल फल क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि संपलाय प्रकारचा खेळ. ताडा माडासारखा वाढलेला गडी झेल खाली आणि इथे मात्र प्रकाश तंबूच्या आश्चर्याला. धक्का क्रमांक पहिला टीम कोडरानला डीजे ठोको. नवीन फलंदाज चांगवालाय. चांगली गोलंदाजी गोलंदाज रवी कडून. यावेळेस पुन्हा एकदा प्रेम झेल खाली आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक लागत असताना टीम कोडरानला डीजे. हॅलो धन्यवाद मास्टर. नवीन फलंदाज इंटर झालाय विजय. पाहू शकाल आपण मैदानात नवीन फलंदाज गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज भूषण. 5 धावा धावफलकावर पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल भूषणचा. पहिलाच बॉल इथे मात्र फेकलाय. इथे मात्र कॉल दिला जातोय.
वन बाउन्सचा पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण. हा बॉल फेकून दिलाय. शॉर्ट पिच बॉल. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. धावा देखील येतील इथं अर्धा डझन. षटकार. नंतर हा षटकार पाहूया. तिसरा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. थोडासा दडपण रनवे मध्ये अडथळा. स्ट्राईकला फलंदाज भगवान सलामीला आलाय. षटकार दाखवलाय. इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अगदी उंच पुरता असा फलंदाज. त्याच्या समोर आता बाउन्स मारा केला जातोय आणि त्या बॉलला फेकून दिला जात आहे. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. दोन धावा पूर्ण केल्या जातात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला आहे. आपण पाहू शकाल यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अगदी धाबा वाचवला जातात. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाला आहे. तुतुंबम आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन. काय थ्रो होता. काय कलेक्शन होतं. ईस्टर्नच्या पाठी मनोज उघडे सरांना पाहतोय आपण आणि चांगला इथं विकेट. पाहूया दिनेश आलाय नवीन बॅट्समन. अगदी भगवानला पाहतोय सलामीला येऊन. एका बाजूने मात्र धावांचा वेग वाढवला जातो. डोंगर असला जातो. भूषण गोलंदाज ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. चांगली ओव्हर टाकत असताना जरी एक षटकार आला तरी तिथून मात्र कमबॅक केला गेलाय. अद्याप 4 बॉल फेकलेत आणि चांगली गोलंदाजी. 8 धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च केल्यात. हा बॉल चांगला आहे. भन्नाड वेगावर सोडून हा बॉल फेकलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल जाईल डॉट. पुढचा बॉल. हा बॉल वाईट बॉल. चांगला कॉल. वाईट बॉल. पुढचा बॉल भूषणचा. गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. हा बॉल चांगला. ओव्हरची समाप्ती. इथे मात्र दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. दाफलकर धावा लावल्या जातात. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
चला स्पीडअप करा बनवू टीम. लगेच शतक लावून घ्या. नवीन गोलंदाज जायचं गोलंदाज ट्रॅकवर. लगेच नवीन बॉलर काढायचं वेळ न घेता लगेच शतक सजवून घ्या मित्रांनो. स्पीडअप करा थोडं. 15. योगेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. पाहूया यावेळेस फुलटॉस बॉल दिशा दिले. झेल उडाला प्रयत्न होत आहेत. भूषण होता बॅकअप चांगला रवीचा. तोपर्यंत मिळतील 2 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस होता. भिरकवून देण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मानला झाली चूक. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथं मात्र वेगाने निघालाय आणि चांगला पोहोचलाय. नो बॉल. इथे मात्र नो बॉल आहे. फ्रेट असेल. इथे मात्र थोडासा रनवे मध्ये अडथळा. फेटचा बॉल असेल. गोलंदाज योगेश हा बॉल फेकून दिला. पुन्हा एकदा नोचा कॉल आणि बॉल इथे मात्र अडवायचा होता. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. 9+4 चौकार. पाहूया गोलंदाज इथे बाद झालाय. 2 बिमर फेकलेत. लगेच नवीन गोलंदाज मनोज उघडेला पाहतोय आपण. खेळपट्टीवर आलाय. 5 बॉल फेकायचे. कशा प्रकारे फेकले जातील. अगदी 2-9च्या इथे मात्र 2-9च्या नंतर धावा 25 या आकड्यावर पाहतोय आपण. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीड कंटिन्यू असेल. फलंदाज पाहतोय भगवान. स्ट्रायकिंग एंडला. पाहूया मनोजचा हा बॉल. पहिला बॉल फेकला जाईल मनोज कडून. स्लो डिलिव्हरी फुलटॉस बॉल आणि इथे मात्र फेकून दिलाय. 6 धावेसाठी भव्य दिव्य स्वागत. गोलंदाज मनोजचा षटकार. चांगला बॉल होता. कमबॅक केला. पहिला बॉल षटकार आला. त्यानंतर हा बॉल 1 धाव खर्च करतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पाहूया या 3 बॉल मध्ये
कशा प्रकारे फलंदाजी केली जाते, हे 3 बॉल कशा प्रकारे फेकले जातात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय दिनेश. स्लोअर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, व्हाईट बॉल. पुढचा बॉल, यावेळेस चांगला बॉल आहे, डॉट आलाय, 1 आले. पुढचा बॉल, मनोज चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र जोरदार अपील केली जाते, कोणता शतक नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने भगवान निघाला आहे, थोडासा फंबल आणि लगेच 2 धावा चोरल्या जातात. इथे मात्र एसटी रक्षकाला कुठेतरी बॉलवर धावायचं होतं, परंतु त्याचा प्रयत्न नाहीये. पुढचा बॉल, या ओव्हरमध्ये जरी पहिल्या बॉलवर गोलंदाज मनोजने षटकार जरी खाल्ला असला तरी तिथून मात्र कमबॅक केलाय. पॉवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. भगवान अगदी एका बाजूने धावांचा वेग वाढवतोय, एका बाजूने डोंगर रचण्याचं काम करतो टीम बनवली समोर. सलामीला आलाय, हा बॉल अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला देखील फेकून दिलाय 6 धावेसाठी. हा आलाय ब्रँडेड कोडेरान संघाचा षटकार. डेजा कट केलाय, बॉलला फेकून दिलाय, थर्ड मॅन धावतोय आणि गलीचं क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज कैलासचं केले स्वागत. पहिल्याच बॉलवर आलाय दिनेशच्या बॅटमधून चौकार. काल कैलास, हा बॉल विकेट आहे निश्चितच. विजय वाघ आलाय यावेळेस मैदानात. पाव्या कैलासचा बॉल, इथे मात्र जे उडालाय. नो मॅन्स लँडला बॉल डिलिव्हरी होईल का? 200 धावतात. यस, नो मॅन्स लँडला बॉल डिलिव्हरी झालाय. तोपर्यंत 2दा पूर्ण 3 धावाचा प्रयत्न, थोडासा चुकीचा. लगेच मात्र 3 धावा चोरल्या जात आहेत. काय रनिंग पाहतोय. दिवसा ढवले बनवली टीमच्या क्षेत्ररक्षकांच्या डोल्यासमोरून धावांची चोरी करत असताना कोडेरानचे 2 फलंदाज भगवान आणि विजय.
एक एक धाव थांबावी लागेल. कुठे रान संघाची गोलंदाजी धारदार आहे, थांबावं लागेल. चांगली फलंदाजी होतीये. भगवान आणि विजय पाहतोय. अगदी एका बाजूने किल्ला लढवला जातोय. भगवानचा विचार केला तर वैयक्तिक 13 बॉल 34 या आकड्यावर खेळत असताना धावांचा वेग पाठलाग. हा बॉल इथे पुन्हा एकदा थ्रो आलाय. इथे चुकी झाली. रक्षकाकडून झाली चूक आणि लगेच 2 धावा. चांगली ओव्हर. पुढचा बॉल इथे पाहावं लागेल. वाईट बॉल अगदी उसरी दिली जाते. पुढचा बॉल यावेळेस आलो बॅटने घुसून केला. शतक आहे वेगाने फाईन लेग मधून थोडासा झाला फंबल. लगेच दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालाय. इथे कैलासच्या हातात बॉल कव्हर नाहीये. चुकीच्या दिशेला मात्र थ्रो आला आणि त्यानंतर लगेच धावा 3 सोडल्या जातात. काय रनिंग पाहायला मिळते. जिथे जिथे चान्स मिळते धाव सोडण्याची तिथे तिथे मात्र भगवान धावा सोडतोय. चांगली फलंदाजी. 39 धावांवर 15 बॉल मध्ये वैयक्तिक खेळत असताना शेवटचा बॉल कैलासचा. पाहूया. हा बॉल कट करायचा होता. वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव धाव फलकावर ऍड केली जाईल. 56 धावा धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात लावल्या जातात. विजय आहे. शेवटचा बॉल निश्चितच भगवानकडून मात्र कॉल दिला जातो. हा बॉल ट्राय करायचा आहे. पाहूया कशा प्रकारे हा बॉल खेळला जाईल. पुन्हा एकदा कैलास. इथे मात्र बॉल उडवलाय. भूषण झेल खाली प्रवास करतोय. झेल सुटलाय. एकदा पूर्ण 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसरी धाव घेताना विजय मात्र बाद होईल. ओव्हरचा शेवट गोड टीम बनवली संघाकडून. इथे मात्र 24 बॉलचा पहिला सत्र समाप्त. धावफलकावर धावा झाल्यात 58 धावा. येणारी बॉल असते 24 आणि विजयासाठी बनवायचे 59 रन्स टीम बनवले बी संघाला.
मैदानात जात असताना भूषण आणि रवीला पाहतोय. 24 बॉल 59 धावेची गरज. सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण, नॉन स्ट्राईकला रवी पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज आलाय रोहित. पहिलं पॉवर प्लेची ओव्हर. 24 बॉल 59 ची गरज. टीम बनवली बी ला. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे. स्वतःच्या फळतोमध्ये बॉल अडवला. सुरुवात चांगली झाली गोलंदाज रोहित कडून. यावेळेस फक्त ग्राउंड शॉट दाखवला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चांगला होता प्रयत्न. फिल्डिंग चांगली होती, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, हिट देखील चांगला होता, कॉलिंग देखील चांगली होती, बॅकअप देखील चांगला होता. सगळ्या गोष्टी चांगल्या पाहायला मिळतात टीम कोडेरान संघाच्या. पुढचा बॉल रबी स्ट्रायकिंग एंडला, जो नॉन स्ट्राईकला उभा होता. पाहूया, हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. वाईट बॉल. इथे मात्र वाईट बॉल. बोनस मिळालाय. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, डॉट आलाय. बॅट फिरवली जाते आहे फलंदाज रबी कडून, परंतु डॉट बॉल. इथे मात्र 59 धावा चेस करायचे आहेत, पाठलाग करायचा आहे. फावया, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल इथे मात्र शरीरावर जाऊन आदळलाय. जोरदार अपील होती आहे आणि एक धावा मात्र लेग बायच्या सोबत जोडली जाईल. पुढचा बॉल भूषणसाठी. हा बॉल फटका फसलाय. झेल खाली भगवान वेगाने इंटर झालाय आणि चांगला झेल मात्र इथं टिपला जातोय. सलामीचा फलंदाज डगआउटच्या रस्त्याला. भूषण बॅक टू द पवेलियन. बेडसगाव टीमचा कॅप्टन आणि मलंगड टीमचा कॅप्टन लगेच यायचं आहे टॉस उडवायला. मलंगड टीमचे जे समोर खेळाडू बसले त्यांनी उठायचं आहे तिथून मित्रांनो. मलंगड टीमचे लॉंगॉनला जे क्षेत्ररक्षक जे खेळाडू बसलेत त्यांनी उठायचं आहे. यावेळेस हा बॉल मात्र फिरून मारलाय. इथे मात्र घणाघाती प्रहार हा आलाय. ओव्हरचा शॉट गोड करत असताना चौकार.
प्रकाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया मलंग टीमचा कॅप्टन लवकर यायचा आहे मित्रांनो. तिसरा कॉल आहे, पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. बेडसगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. प्रकाश आला गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस रवी आहे बॅटची खडा धाव चोरायची होती. मनोज कडून नकार आलाय कारण मनोजला माहिती आहे जर का आपल्या दोघांच्या विकेट मैदानात राहिल्या तर मात्र धावा आपण चेस करू शकतोय. रिस्क घ्यायला तयार नाही मनोज उकडे. पुढचा बॉल प्रकाशचा. पाहूया हा बॉल आडव्या बॅटने केला. समालोचन कक्षेत डबल आलाय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. राज होता बॉल खाली आणि तेव्हा बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळते 2 धावा. पुढचा बॉल प्रकाशचा. अगदी पाहिलं गेलं सर्व बॉल मात्र फलंदाज रवी खेळत असताना हा बॉल इथे मात्र शरीरावर जाऊन आदळलाय आणि इथे मात्र धाव सोडली जाते. एक बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव ऍड केली जाईल. अगदी थांबवलं जातं या ओव्हरमध्ये. प्रकाश पाहतोय आपण मैदानात तर टॉस नाणेफेकीचा खॉल जिंकून मलंगड संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय टीम बेडसगाव संघाला. पुढचा बॉल स्ट्राईक आता रोटेट केली जाते मनोजकडे. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फेकून दिलाय लांबच लांब लचक. हा इथे बनोरी गावचा ब्रँडेड षटकार. अगदी षटकार पाहायला मिळाला. फलंदाज मनोज उघडे जसा स्ट्राईकला आला नॉन स्ट्राईकला माशासारखा तडफडत होता. आपण पाहिलं तब्बल 3 बॉल नॉन स्ट्राईकला राहिला. त्यानंतर जशी स्ट्राईक मिळाली तसा मात्र इथे घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. षटकार दाखवला पुन्हा एकदा प्रकाश टू मनोज. पाहूया हा बॉल कोणाच्या नावावर पडतोय फलंदाज की गोलंदाज. हा बॉल आडवा बॅटने खेळलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल नसेल. चांगली फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगला कॉल. मनोजला माहिती आहे 2 फलंदाज मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे. धावा चेस होतील. जर का शेवटच्या बॉल पर्यंत मनोज उघडा मैदानात राहिला तर धावा मात्र चेस केल्या जातील. परंतु पाहूया गोलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची केली जाते. प्रकाश कडून जरी षटकार आला तरी कमबॅक केला गेलाय. हा बॉल फुल टॉस फेकून दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन स्मृती 6 रवीच्या बॅट मधून ओव्हरचा शेवट गोल करत असताना आलाय षटकार. डीज आहे. तर येणारे 12 बॉल आणि 36 धावेची गरज. अगदी सामना बॅलन्स पाहतोय या षटकाराच्या मदतीने. 23 धावा धावफलकावर. येणारे बॉल 12 36 धावा. पाहूया गोलंदाज ट्रॅकवर आलाय रोहन. इथे मात्र एक तेज सरळ बॉलर टीम कोडरान संघाचा एंटर झालाय. पाहूया रोहन आला. एक तेज सरळ बॉलर टीम कोडरांचा रफ्तार सौदागर. यावेळेस तिसऱ्या ओव्हरसाठी प्राचारण केलं जात आहे. 12 बॉल 36 ची गरज. समोर आहे मनोज उघडे. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे बॉल थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार. ओव्हर द रो. पहिल्या बॉलवर भव्य दिव्य स्वागत. गोलंदाज रोहनचा चौकार.
पाहूया पुढचा बॉल. इथे मात्र चौकार आला आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल. ईस्टर्नच्या पाठी क्षेत्ररक्षण लावत असताना प्रकाशला पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. आता 11 बॉल 32 ची गरज. पाहूया मनोज उघडे एका बाजूने धावांचा पाठलाग करतोय. एका बाजूने किल्ला लढवला जातोय मनोज कडून. हा बॉल जाऊ दिलाय, सोडून दिलाय. बॉल आलाय वाईट. ते मात्र वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव बनवली टीमच्या खात्यात ऍड केली जाईल. 28व्या आकड्यावर टीम बनवली पाहतोय. 11 बॉल 31 ची गरज. एक बॉल महत्वाचा दोन्ही टीम साठी. हा बॉल देखील सोडून दिलाय. हा बॉल देखील आला वाईट. दडपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर थोडासा दडपण पाहतोय गोलंदाज रोहनवर. बॅक टू बॅक 2 बॉल इथे मात्र वाईट फेकलेत. 11 बॉल आणि बनवायचे आता 30 धावा. अजूनही समीकरण पाहतोय. भलं मोठं डोंगर आहे टीम बनवली संघापुढे, परंतु जोपर्यंत मैदानात मनोज उघडे आहे तोपर्यंत मात्र सुखाचा श्वास मात्र घेऊ देणार नाही टीम कुठे रानला. पाहूया मनोज एका बाजूने धावांचा पाठलाग करतोय. 11 बॉल 30 धावा. पुन्हा एकदा रोहन. हा बॉल खोटून काढलाय. लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे झालं थोडासा पंबल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहेत. चांगला कॉल. आता स्ट्राईकला अंदाजात आहे रवीला. 2 बॉलचा खेळ मैदानात झालाय. 4 बॉल अजूनही शिल्लक असतील. कानमंत्र दिला जाईल कारण मनोजने 2 बॉल गोलंदाजाचे खेळलेत. कशा प्रकारे टाकला जाईल पाहूया. आता येणारे बॉल 10 आणि बनवायचे 29 रन्स. अगदी चांगला मात्र सामना पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. दोन्ही संघाचा भवितव्य कोणता संघ मात्र विजय होईल अजूनही सामना बंद लिफाफ्यात पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणि हा बॉल इथं मात्र आडवा बॅट केलाय. मिड विकेट मध्ये भगवान आहे. बॉलला उचलेल फेकी खरेल तोपर्यंत मिळतील. इथे मात्र एकच धाव. पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानावं लागतोय. चांगला बॉल. पहिल्या बॉलवर जरी चौकार आला 2 जरी वाईट फेकले तरी कमबॅक केला जातोय. आता मात्र 2 बॉल चांगले फेकले. दोन्ही बॉलवर एक धाव खर्च केले. पुढचा बॉल गोलंदाजाचा. 9 बॉल 28 ची गरज. पाहूया एखादा मोठा फटका येईल का या ओव्हरमध्ये. जर का सामन्यात मजा घ्यायची असेल तर मोठा फटका दाखवावा लागेल. टिकून राहायचा असेल. इथे झेल उडालाय. क्षेत्ररक्षण धावतो. गॅप मध्ये बॉल पडलाय. इथे माझा बॅकअप आहे आणि उचलेल फेकी करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. पाहूया इथे मात्र मनोजचा झेल उडाला होता. प्रयत्न नाहीत. 8 बॉल 26 ची गरज. पुन्हा एकदा मनोज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. डाऊन स्ट्राईकला रवी. हा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. चांगली मॅच पाहतोय. चांगली मॅच पाहतोय. 1 बॉल गोलंदाजाच्या नावावर 1 बॉल फलंदाजाच्या नावावर. इथे मात्र वारंवार चुका एक्स्ट्रा धावा खर्च केले जातात. 8 बॉल 25 ची गरज. पाहूया हे बॉल खूप निर्णायक असते दोन्ही संघासाठी. एका बाजूला डॉट बॉल पाहिजे, एका बाजूला धावा पाहिजेत. कशा प्रकारे हे बॉल खेळले जातील. फुल टॉस बॉल शरीरावर जाऊन आदलाय. जोरदार अपील. इथे मात्र रन चोरली जाते. पुढचा बॉल रवीसाठी. पाहूया 7 बॉल 24 ची आवश्यकता. ह्या बॉलवर किती धावा येतील. हा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल. डॉट की रन. डॉट की रन. हा बॉल आडवा बॅटने चाला लॉंग स्टॉपला. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली धावतात वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. हा आलाय बनवली संघाचा शॉट गोल करत असताना नशिबाचा चौकार.
घ्यायचंय. चला स्पीडअप करा कुडेरान टीम. तर यापुढे होणारी मॅच बेडसगाव विपक्ष नीरज 11 मलंगाड. सहा बॉल 20 ची गरज. चला स्पीडअप करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय राज. 6 बॉल बनवायचे तुम्ही. स्ट्राईकला फलंदाज राज. पाहूया चौथ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राजेश आलाय. कशा प्रकारे बॉल मात्र फेकला जाईल. 6 बॉल 20 ची गरज. दोन्ही मात्र क्लासमेट यावेळेस एकमेकांसमोर. पाहूया 6 बॉल बनवतो 20. प्रत्येक बॉल निर्णायक. पहिलाच बॉल फुल टॉस फेकून दिलाय. बॉल सालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय पहिल्या बॉलवर धमाकेदार चौकार. ओके ओके. पाच बॉल 16 ची गरज. पाहूया एका बाजूने धावांचा पाठलाग करतोय मनोज उघडे. हा बॉल देखील फुल टॉस होता. इथे सोडून दिलाय. बॉल चालाय लेग सिक्सच्या बाहेरून. वाईट बॉल. आता 5 बॉल बनवायचे 15. पुढचा बॉल मनोज साठी. 5 बॉल 15 ची गरज. हा बॉल फेकून दिलाय आणि इथे मात्र आलाय षटकार. ठोकोटीच आहे. मास्टर 4 बॉल आणि आता 9 धाब्याची गरज. मी म्हटलं होतं जोपर्यंत मनोज उघडे मैदानात आहे तोपर्यंत मात्र सुखाचा श्वास घेता येणार नाही टीम कुडेरानला. पुढचा बॉल मनोज साठी. हा बॉल देखील नेला 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 गड्या झेला. सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे मास्टर अगदी आता 3 बॉल आणि बनवायचे 3 धावा. इथे मात्र आता 3 बॉल 3 ची गरज. जोपर्यंत मी म्हटलं होतं मनोज उघडे मैदानावर आहे तोपर्यंत सामना मात्र संपणार नाहीये. डिफेन्सिव्ह फटका एकदा पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का. मनोज उघडेकडून कॉल आलाय. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय. थ्रो चांगला आलाय आणि तोपर्यंत पोहोचलाय. चांगला रन चांगला खेळ. आधीचे 2 फटके पाहिले ताकदीचा वापर. नंतरचा फटका पाहिला बुद्धीचा वापर. यालाच तर म्हटलं जातं क्रिकेट. आता मात्र 2 बॉल आणि 1 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. दोन बॉल आणि 1 धाब्याची गरज. स्ट्राईकला फलंदाज मनोज ज्याच्यावर दडपण नसेल कारण धावा आल्या त्याच्या बॅटमधून. हा सॉफ्ट हँडने बॉल डिलिव्हरी केलाय. खेळून काढलाय आणि इथे विजयी धाव मात्र काढली जाते. गुड बॅटिंग मनोज उघडे. चांगला मात्र इथे फलंदाजी करत असताना पाहिला मिळाला मनोज उघडे.
अगदी मनोज उघडेचा विचार केला तर मनोज उघडेच्या एकट्याच्या धावा धावफलकावर आपण पाहू शकाल